आपण ऐकत आहात 98.9 रेडिओ काव्यसरिता आणि आज आपण भेटतो आहोत अपर्णाताई कुलकर्णी यांना. अपर्णाताई नमस्कार. नमस्कार. आपला मधुसिंधू हा काव्य प्रकारात असलेला कविता संग्रह प्रकाशित होतो आहे, त्याविषयी काय सांगाल? हो, मधुसिंधू काव्य प्रकार हा एक नवीन प्रकार आहे बरं का. तो आमच्या माधुरीताईंनी निर्माण केला आहे. त्या त्याच्या निर्माता आणि जनक आहे. हा थोडासा अभंगासारखाच प्रकार आहे, पण यात यमकाची विशेषता आहे बरं. तर ह्या काव्य प्रकाराला निर्माण करून बरोबर 4 वर्ष झालीत यंदा. तर आमच्या खूप सख्यांनी छान छान मनोगतं पाठवली आहेत बरं. ती मी तुम्हाला ऐकवते. चला तर ऐकूया. पहिली शुभेच्छा संजीवनी कुलकर्णी लातूर येथून. त्या काय म्हणतायत? माधुरीताई, मधुसिंधू काव्य प्रकार रुजवून आज 4 वर्षे झाली. या रोपट्याचा महावृक्ष झाला आहे. या काव्य प्रकारांनी प्रत्येकाच्या मनामनात घर केले. आपण विविध विषय देऊन लेखणीला चालना दिलीत. उत्तरोत्तर प्रगती होतच राहील. आपले अथक परिश्रम या पाठीमागे आहेत. सर्व कवयित्रींना आपल्याविषयी आदर आहे. अशीच वरचेवर प्रगती होत राहू. असंख्य चाहते निर्माण हो, ही सदिच्छा. आणि दुसरं एक तुम्हाला ऐकवते मनोगत. ते आहे मधुसिंधू काव्य प्रकारातील. सौ अनिता कैलास मुंगसे, आळंदी देवाची, पुणे इथून त्या चतुर्थ वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तर ऐका मधुसिंधू प्रकारातील एक कविता. मधुसिंधूची गगन भरारी, कामगिरी सारी साथ चमूची, उल्लेखनीय वाट समूहाची, काव्य निर्मिकांची संस्मरणीय, प्रशंसनीय माधुरीताईंचे योगदान जिचे अतुलनीय, भरमोलाची साहित्य विश्वात, सुपदार्पणात काव्यमंचाची, काव्य प्रकार नवनिर्मिकांची, सेवा साहित्याची हो साकार. तर नक्की आपण मधुसिंधू काव्य प्रकारातील कविता ऐकत रहा. धन्यवाद. आता आपल्या समूहातील सौ शिल्पा गोखले मुंबईहून काय लिहितात ते पाहूया. प्रिय माधुरीताई नमस्कार. चौथ्या मधुसिंधू काव्यमंच वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. मधुरता आणि काव्यसिंधू अशी तुमची ओळख करावीशी वाटते. जेव्हा तुमच्या मधुसिंधू ग्रुपमध्ये मी माधवीताईंतर्फे पदार्पण केलं तेव्हा काय हा नवीन प्रकार आहे असं कुतूहल होतं. आपल्याला जमेल का अशी अनामिक भीती होती. मधुसिंधूचे नियम वाचले. एक विशिष्ट लयबद्धता आणि उच्च यमकांचे नियम समजावून घेतल्यावर हळूहळू लेखणी सरसावली आणि बघता बघता हिंदी मधुसिंधू ग्रुपही तयार झाला. थोडं थोडं चुकत माकत का होईना तुम्ही आहात मार्गदर्शन करायला. शांतपणे हा विश्वास तुमच्याबद्दल वाटत होता. मधुसिंधूचा प्रवाह सतत वाहता वाहता ठेवायचं ठरवलं. आपोआप शब्द स्फुरत गेले आणि हळूहळू गोडीच लागली या काव्य प्रकारात कविता करायची. प्रत्येकीला लिहित करण्यासाठी तुम्ही जमकर स्पर्धा आवर्जून आयोजित करता. हे मनाला खूप भावलं. मधुसिंधू प्रत्येक कडव्यात समान अक्षरांचं यमक साधून काव्य करायचा माझा मानस आहे. मी तसा प्रयत्नही केला होता. तुम्ही माझं कौतुकही केलेलं होतं पर्सनलवर. पण नेहमी मात्र असं करणं कठीण आहे, पण शक्य नाही एवढं मात्र नक्की. तुम्ही यूट्यूब चॅनलद्वारे आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला. सोशल मीडियावर आम्ही झळकू लागलो. मनस्वी आनंद झाला. मध्यंतरी तुम्ही काढलेले ई-बुक मी सेव्ह करून ठेवले आहे. समूहातील प्रत्येकीच्या कविता वाचताना बरंच काही शिकायला मिळालं. तुमची कविता तर मी आवर्जून वाचते. हा सिंधू नदीसारखा काव्यसरितेचा नितळ प्रवास असाच अखंड वाहत राहो ही ईश्वरचरणी
प्रार्थना. आता आपल्या समूहातील सौ कीर्ती म्हात्रे, बोरिवली, जिल्हा मुंबई या काय म्हणतात ते बघूया. त्या लिहितात, माधुरीताई नमस्कार. सर्वप्रथम मधुसिंधू काव्य मंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मधुसिंधू काव्यरचना एक वेगळीच रचना आहे. यात तुम्ही अनेक कवयित्रींना सामील करून घेतलेले आहे. नवोदित कवींना प्रथम मधुसिंधू काव्याचे नियम समजावून सांगणे व त्यानंतर त्यांच्याकडून विविध रचना, विविध विषय देऊन सातत्याने उत्स्फूर्तपूर्वकपणे बनवून त्यांना त्यांचे छानसे प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले आहे. तुमचे विविध उपक्रम सातत्याने सुरू असतात. महिन्याच्या प्रथम रविवारी जमकर स्पर्धा ही तर मधुसिंधूचे महत्त्वपूर्ण आकर्षण आहे. यात कवयित्री दुपारी 4 ते 5 या वेळेत म्हणजेच एका तासात अनेक कडवी एकाच विषयावर बनवून पाठवत असतात. त्यानंतर तुम्ही विविध कवयित्रींना परीक्षण करण्याची संधी देत असता. हा उपक्रम फारच स्तुत्य आहे. काही कवयित्रींना एकत्र आणून तुम्ही मधुसिंधू काव्यरचनेचे पुस्तकही प्रकाशित केले आहे. यात माझ्याही कविता आहेत. कवयित्रींना प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही ऑनलाईन कवी संमेलनही भरवले आहे. त्यातही माझा उत्स्फूर्त सहभाग होता. अशा प्रकारे तुमचे मोलाचे मार्गदर्शन तर लाभतच असते, पण मधुसिंधू काव्यरचनेसाठी प्रेरणाही मिळत असते. मी या परिवाराचा घटक आहे याचा मला खूप अभिमान आहे. मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण बघूया आपल्या समूहातील सौ मनीषा पटवर्धन या गोळक, जिल्हा रत्नागिरी इथून काही लिहितात ते. त्यांनी लिहिले आहे की 4 वर्षाच्या सुंदर वाटचालीसाठी मधुसिंधूतील सर्व यशस्वी कलाकारांना लक्ष शुभेच्छा. मधुसिंधू काव्य मंचाला 4 वर्ष झाली. माझा तर विश्वासच बसत नाहीये. सहज मागे वळून पाहिलं, आजही तो दिवस मला लख्ख दिसतो. एक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मी निसर्ग काव्य पाठवायचे होते. त्यासाठी मला कुठून तरी एक नंबर मिळाला होता. मी तिथे कविता पाठवली. बरेच दिवस झाले त्याविषयी काही कळलेच नाही. मग तो मागे गेलेला नंबर परत वर आणला आणि विचारणा केली की त्या स्पर्धेचे काय झाले. आता त्यांनी दिलेले उत्तर मला आठवत नाही, पण तिथे खूप लोकांनी भाग घेतला होता. तिथे माझ्यासारख्या नवशिक्या कवयित्रीचा निभाव लागणे कठीणच नाही का. पण फायदा होतो तो असा, तो नंबर होता आपल्या माधुरीताईंचा. त्यांनी मला विचारले की मी तुम्हाला माझ्या समूहात ॲड करू का, तुम्हाला नवीन काही शिकायला आवडेल का. मी एका पायावर तयारच होते. अशा तऱ्हेने या समूहात मी समाविष्ट झाले. आयुष्यभर आकडेमोड केलेल्या बाईला ते प्रकरण साधंसुधं नव्हतं हो. पण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ताई सगळ्यांवर किती मेहनत घेतात. चुकत माकत आज इथपर्यंत येऊन पोहोचू. त्यासाठी माधुरीताईंचा भक्कम आधार हेच खरं. असाच आपला हा समूह आयुष्यमान हो हीच सदिच्छा. माधुरीताई आणि मधुसिंधू समूहाला यात सहभागी कलाकारांना लाख शुभेच्छा. मनीषाताईंनी विजयादशमी व वर्धापन दिनाच्या या दिनानिमित्त एक दसऱ्यावर कविता केलेली आहे. मधुसिंधू रचना तिचे वाचन करते आहे. दसरा सण दिनवर्धापन, मधुसिंधू धन लाभले कन. माधुरीताई दिले ज्ञानकन, आनंदाचे क्षण सुंदर बाई. 4 वर्षात विश्व रचिले, जणू छान शेले बिंदू बिंदूची. शब्दरचना तरबेज झाले, किती जण आले भावले मना. शब्द सोन्याचे ताईंचेच बोल, रचनांचे मोल
स्वच्छ मनाची. वर्धापन दिनानिमित्त त्यांनी अजून एक मधुसिंधूची रचना पाठवली आहे. ती तुम्हा सर्वांना आवडेलच. ती अशी: 4 वर्षात उंची ती गाठली, श्रेयाने साधली सुंदर बात. काव्य प्रत्येक दिले तपासून, ते मनापासून श्रम अनेक. किती घेतले विषय अनेक, निवडून एक काव्य रचले. प्रकाशनाची तयारी चालली, मोठीच घेतली उडी मनाची. माधुरीताई शिक्षिका हाडाची, देण्यास ज्ञानाची केवढी घाई. संग्रह काव्य किती मेहनत, हे मस्तक नत भाव्य संभाव्य. आम्ही दिधला बहुत मोठा त्रास, शिक्षणाची कास जोर धरला. नमस्कार. पुढच्या शुभेच्छा आहेत सौ हर्षा हिरा पाटील पालघर इथून पाठवलेल्या आहेत. त्या म्हणतात, प्रिय माधुरी, खूप सारे आशीर्वाद. मधुसिंधू काव्य मंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तुला. खरं तर हा काव्य प्रकार नवीनच शिकायला मिळाला, लिहायलाही आवडला. तुला नवनवीन करण्याची आवड आहेच हे तुझ्या स्टेटसवरून मला नेहमीच दिसून आलं आहे. लेखनातील हा नवीन काव्य प्रकार हाताळलास आणि तो सारस्वतांना लिहायला आवडावा म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन करून लिहिता ठेवला. ग्रुपवरील सदस्यही उत्साहाने न कंटाळता दर आठवड्याला दिलेल्या विषयावर काव्य लिहितात, हेही अभिनंदनीय. मला जॉईन केलंस, व्हिडिओ सादर केला आणि त्यात क्रमांकही प्राप्त झाला आणि मी तो व्हिडिओ फेसबुकला सेंड केला, तेव्हा खूप मित्रमैत्रिणींना काव्यप्रकार आणि सादरीकरण आवडल्याचं नमूद केलं. वैयक्तिक कारणामुळे नेहमीच लिहायला जमत नाही ग. तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं तर विशेषतः तू इतरांचं आदर करतेस आणि त्यांच्या भावनाही जपतेस. हे गुण तुला पुढे जाण्यास नक्कीच साधक ठरणार आहेत. आतापर्यंत बरेच पुरस्कारही तुला मिळाले आहेत. तसेच अजून भरपूर यश आणि नावलौकिक तुला मिळावं त्यासाठी माझ्याकडून सदैव शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असणार आहेत. खूप छान प्रतिक्रिया, धन्यवाद मॅडम. पुढली प्रतिक्रिया आहे उषा मुरुमकर, कोथरूड, पुणे. 4थ्या वर्धापन दिनाच्या मधुसिंधू काव्य मंचात खूप खूप शुभेच्छा. तसेच माधुरीताई व साहित्यिक सहकाऱ्यांना आभाळवर शुभेच्छा. त्यांनी या ठिकाणी एक आपली कविता पाठवलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे माधुर्य. काव्य प्रकार मधुसिंधू आहे, सुंदर वाहे दिला आकार. काव्य प्रकार मधुसिंधू आहे, सुंदरता वाहे दिला आकार. माधुरीताई निर्मात्या बनल्या, मान्यता पावल्या गौरवगाई. 4 ओळींचे शब्द 5-6, सौंदर्याने पहा गोड गोळीची. राजमान्यता मिळाली काव्याला, सुंदर छाव्याला झाली धन्यता. मान्यवरांनी गौरवच केला, 10 दिशा गेला साहित्यिकांनी. कौतुक लाटा पुरस्कार केला, खांद्यावर शेला मोकळ्या वाटा. काव्य गोडवा लोकांनी चाखला, आनंद लुटला कैक घडवा. केला प्रसार लोका शिकवले, समाधान दिले झाला साकार. शब्दपुष्पांनी कौतुक करते, ओंजळ भरते शुभेच्छावाणी. अतिशय सुंदर असा हा काव्य प्रकार आदरणीय उषा मुरुमकर यांनी पाठवून ताईंना खूप छान शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. नमस्कार. मी प्रतिभा बोबे, अहिल्यानगर यांचं मनोगत वाचून दाखवत आहे. प्रथम मधुसिंधू या काव्य प्रकाराच्या 4th वर्धापना दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि तो आम्हा सारस्वतांना छान पद्धतीने समजावून सांगून विविध विषयातून त्यांचे लेखन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माधुरीताईंचे मनापासून धन्यवाद. मधुसिंधू काव्य एक सुंदर शब्दबंध असलेला सुरेख काव्य प्रकार. 5-6-6-5 अशा शब्दबंधात गुंफलेला हा काव्य प्रकार निर्मिती करून माधुरीताईंनी सर्व कवयित्रींना नवीन काव्य प्रकाराची छान भेट दिली. सुरुवातीला हा काव्य प्रकार शिकताना अडचणी अवश्य जाणवल्या,
पण काव्य लिहिता येऊ लागल्यानंतर मात्र चपखळ यमकाबरोबरच दिलेल्या शब्दबंधात काव्य लिहिताना नवनिर्मितीचा आनंद मिळत गेला. धन्यवाद प्रतिभाताई, खूप सुंदर मनोगत तुम्ही लिहिलेलं आहे. नमस्कार. सुवर्णा अनिरुद्ध पांडे, जिल्हा नांदेड यांचं मनोगत मी वाचून दाखवत आहे. नमस्कार माधुरीताई, मधुसिंधू काव्य मंचाच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला आणि ग्रुपमधील सर्व सारस्वतांना हार्दिक शुभेच्छा. आपण निर्मिलेली मधुसिंधू ही काव्यरचना खरंच खूप गोड आणि लाघवी वाटते. रचना तयार करताना मनाला एक प्रकारचा आनंद देऊन जाते. पहिल्या ओळीत 5 अक्षरे, दुसरी तिसरी ओळी 6 आणि चौथी ओळ 5 अक्षरे असे एक कडवे ही मधुसिंधू रचना मनाला खूप भावली. त्यात स्वर यमक अगदी बरोबर असावेत. खूपच छान. आपल्याला खूप खूप शुभेच्छा ताई. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी आता तुमच्यापुढे सौ आशा पाटील राहणार धुळे यांची मनोगत तुमच्यापुढे मी वाचून दाखवत आहे. आदरणीय प्रिय माधुरीताई, नमस्कार. मधुसिंधू काव्यरचनेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणास व ग्रुपमधील सर्व सखींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर माधुरीताई, तुमचे खूप खूप अभिनंदन. आपण खूप छान काव्यप्रकारची निर्मिती केली आणि त्यात आम्हालाही पारंगत केले. त्यामुळे आमची खूप शब्दभंडार वाढत गेले. स्वर यमकाची जुळवणी कशी करावी यासाठी कार्यशाळा घेऊन तुम्ही अथक परिश्रम घेतले आणि आपली धुळे येथे प्रत्यक्षात भेटही झाली आणि खूप समाधान लाभले. आपल्या या महान कार्यास माझा मनापासून सलाम आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला नेहमीच अशा ताई तुमचे मार्गदर्शन लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुढचे मनोगत मी सौ अर्चना सुनील पंढरीकर राहणार निलंगा त्यांचे मनोगत मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. मधुसिंधू काव्य मंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. मधुसिंधू काव्य ही संकल्पना खरोखरच अफलातून आहे. माधुरीताई या नव्या काव्यप्रकारची दर रविवारच्या उपक्रमामुळे एक अनोखी गोडी निर्माण झाली आहे. 5, 6, 6, 5 या गणिती सूत्रामध्ये कविता लिहावयाची म्हणजेच बुद्धीला चांगली चालना मिळते. शिवाय मराठी शब्दांचे शब्दभंडार वाढते. मराठी भाषेवरील प्रेम अधिकाधिक दृढ होऊ लागते. नव्या शब्दांचे अर्थ कळू लागतात. शब्द एकच असतो पण त्यावरून किती कविता तयार होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या भावना किती वेगवेगळ्या असतात हे कळू लागते. छान कल्पना सुचू लागतात. साधे लिखाण करत आपण ऱ्हस्व दीर्घाचा एवढा विचार करत नाही, पण मधुसिंधू काव्य लिहित असताना त्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे मराठी भाषा जास्त प्रगल्भ समृद्ध होण्यास मदत होते. आपणही चांगले मराठी लिहू शकतो हा आत्मविश्वास दृढ होतो. मधुसिंधू काव्याची जमकर स्पर्धा ही सुद्धा दर महिन्याला एक वेगळाच आनंद देऊन जाते. जमकर स्पर्धेत वेळेचे बंधन असते. वेळेच्या बंधनात शब्दावरून कविता करण्याची एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. अर्थातच हा मधुसिंधू छंद आणि त्यापासून मिळणारा आनंद ही सर्व केवळ फक्त माधुरीताईंमुळेच. मधुसिंधू काव्याचा वेल गगनावर तर गेला आहेच. मधुसिंधू काव्याचा वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही हे नक्कीच. पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि माधुरीताईंनी आम्हाला हे मनोगत व्यक्त करण्यास आम्हाला एक छान
व्यासपीठ अर्थातच संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल माधुरीताईंचे खूप 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 मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी सौ शिल्पा गोखले, विद्या मलवडकर, तारगाव, सातारा यांचे मधुसिंधूबद्दलचे मनोगत मधुसिंधूच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सादर करत आहे. नमस्कार सन्माननीय माधुरीताई व सखियांनो, सर्वांना मधुसिंधूच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आभासी दुनियेत पाऊल ठेवले तेव्हा सर्वप्रथम नुकतीच निर्मिती झालेल्या मधुसिंधू काव्यरचनेची ओळख माधुरीताईंनी करून दिली. आठवड्यातून एकदा जमकर स्पर्धा, सातत्याने लेखन सादरीकरण. एवढेच काय, मधुसिंधू प्रातिनिधिक काव्यसंग्रहात 10 कवितांचा समावेश. शिवाय माझं मधुसिंधू चारोळी सदर जवळजवळ 300 चारोळ्या झाल्या माझ्या. खरंच खूप छान दिवस होते, अगदी मंतरलेले. नंतर इतर काव्यप्रकारांची ओळख होत गेली. ते शिकणं, अनेक समूहाला जोडले जाणं आणि मुख्य म्हणजे एका समूहाची जबाबदारी, मार्गदर्शक, परीक्षण वगैरे वगैरे. त्यामुळे सध्या लिखाण जरी होत नसलं तरी माधुरीताई एक आदर्श मार्गदर्शिका आहेत आणि त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे एका अर्थाने माधुरीताई माझ्या सतत बरोबर असतात. मधुसिंधूसाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे आम्ही पाहत आलो आहोत आणि त्यांनी फळाची अपेक्षा न करता हे कार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक. पण सत्कर्माचे फळ मिळतेच, त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन, मधुसिंधूमुळेच स्वरयमकाची ओळख झाली आणि वेगवेगळे काव्यप्रकार हाताळताना याचा खूप उपयोग होत आहे. त्यामुळे नवीन शिकणाऱ्या सर्वांसाठी मी सांगेन की आवर्जून याचा सराव करावा. आपल्या प्रतिभेला यामुळे एक झळाळी प्राप्त होईल. पुनश्च 4थ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यमुना पहाडसिंग मोरे, बुलढाणा यांचे मनोगत मधुसिंधूच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सादर करत आहे. मधुसिंधू काव्यमंच आयोजित उपक्रम. मधुसिंधू काव्यमंचचा 4था वर्धापन दिन. आदरणीय माधुरीताई, सस्नेह नमस्कार. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या आपणा सर्व मधुसिंधू रसिकांना हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन. मी नव्यानेच समूहात सामील झाले होते, परंतु आदरणीय ताईंच्या काव्यविषयक मार्गदर्शनाने त्वरितच या काव्यप्रकारात लिहिणे सहज सोपे झाले. जमकर स्पर्धेमुळे झटपट व विषयानुसार छान काव्य लिहिणे याची आवड निर्माण झाली. स्पर्धेच्या वेळी तर काव्य लिहिण्यासोबत खूप मजा येते, आनंद होतो, भीती वाटते, मनोरंजनही होते. शेवटी 5च्या आत कविता पोचली की समाधानही वाटते. स्पर्धेचे वेळ अनावधानाने हुकली की खंतही वाटते व पुढच्या वेळी सतर्क राहून सहभाग घेतला जातो. पण छान नाविन्यपूर्ण उपक्रम जमकर स्पर्धा हा आहे. नवनवीन विषय, चित्रकाव्य यातून निश्चितच लेखणीस चालना व प्रेरणा मिळाली. सदर स्पर्धेचे परीक्षण, निकाल व सन्मानपत्र ही मनामनात कुतूहल निर्माण करणारे आहे. काव्याचे व्हिडिओ, ऑडिओ स्वरूपातील ताल, सूर, गेयता मनाला भावणारे आहेत. लेखणी समृद्ध होण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ ताईंनी तयार केले आहे. मधुसिंधू काव्य पुस्तक प्रकाशनासाठीची ताईंची प्रेरणा व धडपड तर खूपच कौतुकास्पद आहे. प्रत्येक साहित्यिकाची रचना वाचून त्यातून चुका शोधून दुरुस्ती करणे किती अवघड काम आहे आणि किती वेळ द्यावा लागतो, तरीही ताईंनी न चुकता सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे. मला मधुसिंधू काव्य प्रकारात लिहायला खूप आवडते. माझ्या मधुसिंधू काव्यरचना इतरांनाही खूप आवडल्या. भरपूर कविता लिहून झाल्यात. ताईंनी मला भरभरून कौतुकही केले, माझे भरभरून कौतुकही केले. त्यामुळे ताईंचे मनापासून आभार. असेच निरंतर मार्गदर्शन व प्रेरणा मिळत राहू हीच सदिच्छा. आपल्याबरोबर इतरांनाही यशस्वी वाटचाल करण्यासाठीची ताईंची विलक्षण धडपड खूप काही शिकवून जाते. पुनश्च ताईंचे मनापासून हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार. नमस्कार. सौ विजयाताई चिंचोळी, खारघर, मुंबईहून आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात, माधुरीताई,
सहजच एक दिवस फेसबुकवर मधुसिंधू काव्यप्रकार नजरेस पडला आणि मनाला खूपच भावला. अधिक माहिती मिळवताना एक दिवस समूहामध्ये सामील झाले. तिथून पुढे प्रत्येक रविवारी मधुसिंधू आणि मधुदीप काव्य लिहिणे हे एक प्रमुख कामच झाले. अर्थात अगदी आवडीचे. मला मधुसिंधूच्या प्रथम काव्यसंग्रहाचा भाग बनता आले हे माझे भाग्यच. त्यासाठी माधुरीताईंचे आभार. माधुरीताईंच्या शिस्तबद्ध आणि काटेकोर तपासणीमुळे कवितेबरोबरच बरेच काही शिकता आले. माधुरीताईंचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. मधुसिंधू काव्य समूहाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. मधुसिंधू काव्य अजरामर होणार यात शंकाच नाही. यामागे अर्थात ताईंचे कष्ट, जिद्द आणि चिकाटी आहे. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ अनिला कैलास मुक्से. मधुसिंधू काव्य मंच आयोजित चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय कवयित्री सौ माधवी प्रसाद ढवळे, राजापूर, जिल्हा रत्नागिरी यांचे मनोगत सादर करत आहे. मधुसिंधू काव्यमंच आणि सन्माननीय माधुरीताई, मनापासून आभार. खरं तर मी प्रतिक्रिया देण्याइतपत कोणी मोठी कवयित्री किंवा लेखिका देखील नाही. तरी ताईंच्या विनंतीचा सन्मान राखत माझे मनोगत शब्दरूपी प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. आपल्या या साहित्य समूहाद्वारे यावर्षी चौथे मधुसिंधू साहित्य पुष्प ओवले जात आहे. याचा मनोबन आनंद वाटला. बघता बघता काव्यनिर्मिती करत असताना 4 वर्ष कधी झाली कुणालाच कळले नाही. ताईंचं मार्गदर्शन, परीक्षकांचं परीक्षण आणि मिळणारी उत्स्फूर्त दाद यामुळेच ही काव्यमाला गुंफणे सोपे झाले. कोणत्याही गोष्टी डावं उजवं चूक बरोबर हे जरी होत असले तरी ताई व संपूर्ण काव्यकारणी नेहमीच प्रोत्साहन देत, कानमंत्र देत, आपल्या सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करत. त्यामुळे शिकायला मिळत आहेच. लिहिण्याची गोडी, सराव, नवनवीन विषयांच्या माध्यमातून नवनिर्मितीचा आनंद द्विगुणित होत आहे. एवढं मात्र नक्की. मधुसिंधू काव्यप्रकार खरं तर माधुरीताईंनी निर्माण केला आणि बघता बघता तो अनेकांचा झाला. कमीत कमी शब्दात यमक, स्वरयमक घालून केलेली रचना किती सुसंबद्ध वाटते हे अशा प्रकारच्या काव्यापासून आपण सगळेच अनुभवत आहोत. आशयपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि समाधान देणाऱ्या तशाच गर्भितार्थ रचना असलेल्या, लाभलेल्या, समाजभान राखणाऱ्या असंख्य रचना हे याचंच उदाहरण आहे. शिवाय दिलेल्या विषयावर अनेक कवी कवयित्री मिळून एकाच वेळी रचना करणे हे सुद्धा सोपं काम नाही. विलक्षण बुद्धी आणि शब्दांचा अधिकाधिक वापर यामुळे काव्य निश्चितच दिवसेंदिवस उठावदार होत आहे. मधुसिंधू साहित्य मंचच्या लेखन प्रवासाला एक साहित्यिक म्हणून माझ्या मनोमन शुभेच्छा, सदिच्छा. ही वाटचाल अशीच निरंतर चालू राहावी. तसेच ताईंच्या व समूहाच्या माध्यमातून उत्तरोत्तर प्रगती होत असताना असंख्य ग्रुपमध्ये गुंफली जावी हीच प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. आता आपण बघूया की पुण्याच्या मुंबईतून सुनीता वैद्य ताई काय म्हणतात ते. त्या म्हणतात, प्रिय माधुरीताई, सप्रेम नमस्कार. होळी साजरा, दिनवर्धापन, चौथे पदार्पण, आनंद कर. मधुसिंधू या काव्यमंचच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या माधुरीताई व सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. दसरा सण मोठा नाही आनंदात. तसेच दसऱ्याच्या दिवशी स्थापन झालेला हा मधुसिंधू काव्यमंच आहे मोठा आणि कविता लिहिण्यासाठी आनंदाला नाही होता. मधुसिंधू नावातच मधु म्हणजे गोडवा, तसेच माधुरी म्हणजे मधुरता. मला या समूहात माधुरीताईंनी सामील करून घेतले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या काव्यप्रकारात लिहित गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या काव्यप्रकारात नवनवीन विषय, चित्रकाव्य यातून लेखनी चालना व प्रेरणा मिळाली. माधुरीताईंचे मोलाचे मार्गदर्शन व सतत मिळणारे प्रोत्साहन यामुळे 4-5 कविता वैज्ञानिक विषयावर आधारित लिहिल्या गेल्या.
त्यांच्या नावाप्रमाणे गोड आग्रहामुळे स्पर्धा परीक्षण कसे करायचे हे सुद्धा मला शिकायला मिळालं. तसेच प्रत्येक सखीचे पुस्तक किंवा काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येकीच्या कविता वाचून योग्य त्याची दुरुस्ती, अर्थ न बदलता चपलक शब्द योजना करण्यास मदत करते. या त्यांच्या मार्गदर्शनासाठी शब्द कमीच आहे. असा मार्गदर्शक करणारा गुरु निरंतर मिळत राहो हीच सदिच्छा. माननीय पंतप्रधानांनी सांगितलेले सबका साथ सबका विकास हे ताई अगदी मनापासून आणि आत्मीयतेने करत आहेत. त्यांची ही धडपड आपणास खूप काही शिकवून जाते. मधुसिंधू काव्य प्रकाराची अशीच प्रगती होत राहो व या गोड काव्याचा वेलू उंच गगनात जाओ ही मनापासून सदिच्छा. परत एकदा मधुसिंधू काव्य प्रकाराच्या यशाबद्दल माधुरीताईंचे सर्व कवी, कवयित्री आणि काव्यरसिकांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यापुढील शुभेच्छा संदेश पाठविला आहे माननीय सौ अबोल बनसोड, जिल्हा गोंदिया यांनी. प्रिय माधुरीताई, ससख्य नमस्कार. मधुसिंधू साहित्य समूहाच्या चतुर्थ वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मधुसिंधू काव्य प्रकार दिसला की माधुरीताईंची छबी डोळ्यापुढे उभी राहते. सुरुवातीला हा काव्य प्रकार अवघड वाटला, पण माधुरीताईंच्या मार्गदर्शनाने आणि समजावून सांगण्याने हा काव्य प्रकार फारच सोपा वाटू लागला. सुरुवातीला समूहात माझ्या रचनेत खूपच चुका असायच्या, त्याने मला फारच वाईट वाटायचे, पण माधुरीताई माझ्या लिखाणाला आत्मीयतेने मार्गदर्शन करीत राहिल्या. व्याकरण व शुद्ध लेखन, मधुसिंधू काव्य प्रकारातील नियमांबद्दल सांगितले. प्रत्येक महिन्यात जमकर स्पर्धेचे आयोजन माधुरीताईच करीत असतात. प्रत्येक महिन्यात जमकर स्पर्धा घेतली जाते. वेळेवर विषय देऊन रचना लिहून घेतात. अगदी सोपे व आवडणारे विषय असतात. सर्व सारस्वत्व अगदी मनापासून हर्षित मनाने मनी उत्सुकता बाळगून मधुसिंधू काव्यलेखन करीत असतात. रचनेत व्याकरण चुकले की त्याची ताबडतोब प्रचिती करून देतात. त्यामुळे रचनेत दुरुस्ती होऊन मनास समाधान मिळते. प्रत्येक रचनेचे सन्मानपत्र तयार करून देतात. सुंदर आणि आकर्षक सन्मानपत्र मिळताच आमचा आनंद गगनात मावेनासा होतो. प्रत्येक सन्मानपत्र स्टेटसला ठेवून मी माझा आनंद द्विगुणित करीत असते. मिळालेले सन्मानपत्र हे सुंदर माधुरीताईंसारखेच रेखीव सुरेख असतात. आजवर द्वितीय, तृतीय, चतुर्थ, उत्तेजनार्थ, लक्षवेधी असे नामांकन माझ्या रचनेला मिळालेले आहे. ह्याचे संपूर्ण श्रेय माधुरीताईस. त्यांच्या या महान कार्याला मानाचा मुजरा. मधुसिंधू काव्य प्रकाराचा परिमळ कस्तुरी सम नभांगणी दरवळो अशीच मनपूर्वक सदिच्छा. पुनच्छा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुष्पपुंजळीने वर्षाव शुभेच्छांचा. मनपूर्वक धन्यवाद अबोलताई.